नमस्कार मित्रांनो, मी आज परत एक नवीन विषयावरती बोलायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल याची अपेक्षा करतो. चला तर मग. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी नंतर करायचं काय या विषयावरती थोडंफार बोलूया. तर मी इंजिनिअरिंग आणि BSc वरती जास्त फोकस देणार आहे आज. तिसरं ऑप्शन BCom घेतलेलं आहे. तर 12वी नंतर तुम्हाला CET मध्ये किती मार्क पडलेत, नाहीतर एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क पडलेत, त्याच्यानुसार इंजिनिअरिंगला जायचं. आता मी मेडिकल डोमेनचा नाही आहे म्हणून मी मेडिकल डोमेन पकडत नाही आहे, पण आधी आपण इंजिनिअरिंगचा विचार करू. तर आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये कुठंही जर तुम्ही इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घ्यायला गेला तर कमीत कमी 4 वर्ष लागतात. आणि आत्ता अंदाजे जर फी पकडली तर 1.8 लाख पर इयर कमीत कमी एवढी तरी फी आहे. 4 वर्षाची साधारण 7 ते 8 लाख तुमचा खर्च आहे. पुण्यात भेटलं तर ठीक आहे, नाहीतर बाहेर भेटलं ॲडमिशन तर ॲडिशनल अजून हॉस्टेलचा साधारण 1-1.25 लाख पर इयर. म्हणजे बाहेर जर घेतलं तर खूपच खर्च आहे. 8 लाखापेक्षा खूपच जास्त जातील. 12 लाख तरी पकडा 4 वर्षाचे. म्हणून शक्यतो माझं वैयक्तिक मत असं ठाम नाही आहे, पण चांगल्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन भेटलं तर ते पैसे तेवढे वर्थ आहेत. कारण की इंजिनिअरिंगमध्ये आपण कंप्लीट प्रॉडक्ट डिझायनिंग, आजच्या जगामध्ये काय काय शिकायला लागतं ह्याचा सगळा बेस शिकतो आपण, आणि त्याचा फायदा आयुष्यभरासाठी होतो. म्हणून तुम्ही चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग जर भेटत असेल तर नक्की करा. पण खूपच पुणे युनिव्हर्सिटी आहे पण खूपच लांब आहे आणि तिथं जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर थोडेफार कष्ट पडतील, पण आहे त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जा. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचंच असेल तर कितीही वादळं येऊ द्या, तुम्हाला त्याच डायरेक्शनला जावं लागेल. थोडंफार कष्ट आहेत पण 4 वर्ष निघून जातात. तर तुम्ही हॉस्टेलवरती राहून इंजिनिअरिंग करू शकता. हॉस्टेलवरती खूप चांगला अभ्यास होतो. PLमध्ये सगळेजणं एकत्र बसून बाकावरती दिवसरात्र पडलेले असतात. सो त्याचाही फायदा खूप आहे. घरी असलं तर घरचं वातावरण अभ्यासाचं नसतं, म्हणून तुमचा इंजिनिअरिंगचा अभ्यास काही घरी तेवढा होणार नाही. बाहेर भेटलं तर अभ्यास खूप चांगला होईल. तर परिस्थितीनुसार तुम्ही डिसिजन घ्या. तर आत्ताच्या घडीला इंजिनिअरिंगमध्ये जर बघाल तर कॅम्पस इंटरव्ह्यू आजकाल लास्ट सेमिस्टरला इंटर्नशिप म्हणून प्रत्येक कंपनी, गव्हर्नमेंटने रूल काढलेला आहे म्हणून प्रत्येक कंपनी इंटर्न्ससाठी 6 महिन्यासाठी स्टुडंटला घेतात. कमीत कमी एक साधारण प्रत्येक कंपनीमध्ये 25 ते 30 मुलं घेतात वेगवेगळ्या डिव्हिजनसाठी. जर तुमचा नंबर इंटर्नशिपमध्ये लागला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलेला आहात. 6 महिने तुम्हाला सेमिस्टर करायचं नाही, फक्त प्रोजेक्ट करायचं आहे, आणि 6 महिने डायरेक्ट कंपनीमध्ये काय काम चालतं ते तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग भेटते. आणि तिथं जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवला तर 99% सिलेक्टेड कॅन्डिडेटला प्रत्येक कंपनी जॉब ऑफर देते. म्हणजे हे विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे थोडंफार इंटर्नशिप पिरियडमध्ये ट्रेनिंग पण होऊन जाते आणि ते मॅच्युअर्ड झाले की मग कंपनीला डायरेक्ट ऑफर देऊन चांगला एम्प्लॉई विथ मिनिमम सॅलरी ऑन जॉब ट्रेनिंग भेटते. सो इंटर्नशिपकडं तुम्ही जास्त लक्ष द्या, ते तुम्हाला पुढं जॉब भेटायला खूप फायद्याचं होईल. आता आपण दुसरा मुद्दा BScकडं बघूया. सो BSc आणि इंजिनिअरिंग जास्त फरक नाही आहे, पण तुम्ही जर जास्त पैसे जात असतील इंजिनिअरिंगमध्ये आणि जर पुण्यात चांगल्या कॉलेजमध्ये लेट्स से
नगर साईडला इंजिनिअरिंग करण्यापेक्षा पुण्यामध्ये फर्ग्युसन नाहीतर SP कॉलेजला जर तुम्हाला BScला ॲडमिशन भेटलं तर कधीही टॉप लेवलच्या सब्जेक्टमध्ये आजकाल खूप विषय आलेले आहेत. AI प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेला आहे, जो तो AI वापरते. सो भविष्याच्या काळामध्ये खूप काही गोष्टी चेंजेस होणार आहेत. म्हणून टिपिकल सायन्स ग्रॅज्युएट नाहीतर असं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन करू असं विचार करू नका. भरपूर ऑप्शन आलेले आहेत. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे तर BScला ॲडमिशन घ्या. तुमचं आता इथं कंपॅरिझन केलं तर एका वर्षाला 80 ते 90 हजार साधारण आत्ताच्या घडीला BScला फी आहे. त्या 3 वर्षाची फी साधारण 3 लाखाच्या आसपास जाईल. पण याच्यात प्लस पॉईंट तुम्हाला हे आहे की तुम्ही पुण्यातच राहाल, चांगल्या वातावरणात राहाल, जे काही शिकताय ते मन लावून शिकाल. आणि नुसतं इंजिनिअरिंग करायचं म्हणून बाहेरगावी जाऊन तुमचं मनही लागणार नाही, घरापासून लांब, होमसिकपणा आढळेल, पैसे जातात तर ते वेगळेच. तर याच्यात BScला परत एक ॲडव्हान्टेज काय आहे, आजकाल कॅम्पस इंटरव्ह्यू आहेत. इंटर्नशिप पण तुम्ही लास्ट सेमिस्टर लास्ट इयरपासून करू शकता. जे फायदे इंजिनिअरिंगचे आहेत तेच तुम्ही BScलाही भेटू शकतात. पण तुम्ही स्किलफुल पाहिजेत. तुम्ही प्रत्येक वर्षाच्या सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी घ्या, दिवाळीची सुट्टी घ्या, नाहीतर क्रिसमसला असेल, तुम्ही काही ना काहीतरी साईड बाय साईड तुमचा कोर्स करा त्याच्याशी रिलेटेड. मग तुम्ही 3 वर्षाच्या होईस्तोपर्यंत इंजिनिअरिंग डिग्री BSc डिग्री प्लस ॲडिशनल कोर्स याचं तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन भेटेल. आणि इंटर्नशिप केलं तर जे काही बेनिफिट तुम्हाला इंजिनियर्सला भेटतात तेच BScलाही अवश्य भेटणार. थोडासा तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण याच्यात बेनिफिट काय, तुम्ही इंजिनियर 4 वर्षानंतर होतं, 3 वर्षात BSc करून तुम्ही डायरेक्ट कामाला लागू शकता. 1 वर्ष वाचतंय आणि साधारण 50% फी सेविंग आहे BSc साईडला. म्हणून BSc हे आत्ताच्या घडीला वाईट ऑप्शन नाही आहे. फक्त तुम्हाला जॉब भेटण्यासाठी स्किलफुल ट्रेनिंग ॲडिशनल गरज आहे. तर शेवटचा मुद्दा मी घेतो आहे BCom साईडला. आता BCom साईड पण एवढी वाईट नाही आहे. म्हणजे परिस्थितीनुसार बऱ्याचशे लोकांना BScलाही जाता येत नाही, इंजिनिअरिंगला जाता येत नाही, मग कॉमर्सला जातात. पण कॉमर्स आत्ताच्या घडीला प्रत्येक कंपनीमध्ये फायनान्सिंग डिपार्टमेंट आहेत. जर तुम्हाला अजून एक स्टेप वर जायचं असेल तर चार्टर्ड अकाउंटचा कोर्स तुम्ही करावा. आणि प्रत्येक कंपनीमध्ये CAची गरज असते. सो चार्टर्ड अकाउंट, आजकाल म्युच्युअल फंड्स नाहीतर SIP ॲडवायझर, तर अशा भरपूर गोष्टी BCom साईडला, फायनान्स ॲडवायझर साईडला गरज आहे. जर तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगला झाला तर भरपूर क्लायंट्स भेटतील आणि तो स्टेबल बिझनेस आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. थोडीशी मेहनत आहे, कंपाऊंड इंटरेस्ट, टॅली, तुम्हाला ॲडिशनल बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतील. मी त्याच्यातला एक्सपर्ट नाही आहे. पण BCom ही वाईट फील्ड नाही आहे, भरपूर करिअर आहे. तुम्हाला जे काही कराल ते मन लावून करा आणि कन्सिस्टंटली करा, तुम्हाला यश नक्की भेटेल. धन्यवाद. मी इथंच थांबतो.